Okay, last lecture आपण स्टेरिओ selective reaction study केलं होतं, right? Now in this lecture we are going to study the stereospecific reactions. कुठल्या reactions हा stereospecific असू शकतात. ओके, सो स्टेरिओ सिलेक्टिव्ह मध्ये आपण बघितलं होतं की एखाद्या रिॲक्शन मध्ये एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट पॉसिबल असतात, राईट? त्यातला जर एकच मेजर फॉर्मेशन होत असेल तर त्याला आपण स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स म्हणतो. त्याच्यात पुन्हा दोन टाइप्स होते, इनॅन्शिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स अँड डायस्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. इनॅन्शिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स म्हणजे काय आहे की त्या रिॲक्शन मध्ये दोन जे काही प्रॉडक्ट फॉर्मेशन होणार आहेत ते शुड बी इनॅन्शिओमर ऑफ इच अदर. ते दोघं एकमेकांचे इनॅन्शिओमर असले पाहिजे, पण त्यातला एक एक्सेस फॉर्मेशन होत असेल तर आपण त्याला इनॅन्शिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स असं म्हणत होतो. ओके, तसंच डायस्टेरिओ सिलेक्टिव्ह मध्ये पण आपण तसंच बघितलं होतं की डायस्टेरिओ सिलेक्टिव्ह मध्ये जर सपोज दोन डायस्टेरिओमर्स फॉर्मेशन होतात, त्यातला एक जर एक्सेस फॉर्मेशन होत असेल तर त्याला डायस्टेरिओ सिलेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आता सेम कंडिशन आपल्याला स्टडी करायचे इन केस ऑफ स्टेरिओस्पेसिफिक रिॲक्शन्स. सो द स्टेरिओस्पेसिफिक रिॲक्शन्स are the reactions in which stereochemically different molecules, म्हणजे जे वेगवेगळे मॉलिक्युल्स असतील स्टेरिओकेमिकली, फक्त स्टेरिओकेमिकली डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ ए रिएक्टंट react differently. Definition व्यवस्थित समजून घ्या. Okay, stereochemically different molecules of a reactant react differently and produce stereochemically different isomer of the product. Isomers of the product, okay, are known as stereospecific reaction. लक्षात द्या इथं काय आहे, stereochemically different molecules react differently and they produce stereochemically different isomers of the product. Means एक सिंपल सांगतो तुम्हाला, जर सपोज मी ए रिएक्टंट घेतला, या रिएक्टंटला दोन आयसोमर असू शकतात, ए डॅश आणि ए डबल डॅश. ओके, सिंपल एक सांगतो, एक रिएक्टंट घेतला, त्या रिएक्टंटला जर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर त्याला दोन आयसोमर असणं गरजेचं आहे. ओके, मिनिमम दोन आयसोमर असणं गरजेचं आहे. सो जर सपोज मी ए रिएक्टंट घेतला, त्याचा आयसोमर ए डॅश घेतला आणि दुसरा ए डबल डॅश घेतला. ओके, जर सपोज मी हा रिॲक्ट केला, ए डॅश पासून मला B1 आणि B2 आयसोमर मिळाले. ओके, सिमिलरली ए डबल डॅश पासून मला एक तर B1च मिळेल किंवा B2च मिळेल, लाईक दॅट. कंडिशन काय इथं की इथं आपण असं मेन्शन केलं की स्टेरिओकेमिकली डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ रिएक्टंट. एका रिएक्टंटचे स्टेरिओकेमिकली डिफरंट ए डॅश आणि ए डबल डॅश हे स्टेरिओकेमिकली डिफरंट असणार, म्हणजे ते एकमेकांचे आयसोमर असणार. एक सिस असू शकतो किंवा दुसरा ट्रान्स असू शकतो, लाईक दॅट. आणि मग जर सपोज सिस आयसोमर आपण स्पेसिफिक रिएजंट बरोबर रिॲक्ट केला तर त्याला दोन प्रॉडक्ट मिळतात, राईट? आणि जर सपोज हा एक दुसरा आयसोमर आपण रिॲक्ट केला, त्याच्यापासून रिॲक्ट केलं तर आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळतो, आयदर B1 or B2. So this is known as a stereospecific reaction. Means a specific isomer gives a specific product. स्पेसिफिक आयसोमर, ए डॅशच आपल्याला दोन आयसोमर देऊ शकतो, ए डबल डॅश आपल्याला एकच देतो. इथं दोन मिळत आहेत प्रॉडक्ट मध्ये, इथं एकच मिळणार आहे. दॅट इज द बेसिक डिफरन्स. कदाचित लक्षात येत असेल तुम्हाला, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतो. मी फक्त एवढंच हायलाइट करतोय की when we are going to consider any kind of reaction is a stereospecific reaction, in that case त्या केसमध्ये जे काही रिॲक्टंट असेल त्याचे दोन आयसोमर आपल्याला कन्सिडर करावे लागतात, ए डॅश आणि ए डबल डॅश किंवा दुसरे काही असू शकतो. ओके, मग ते जर डिफरंटली रिॲक्ट केले, ए डॅश रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात आणि दे आर ऑल्सो स्टेरिओकेमिकली डिफरंट, ते एकमेकांचे आयसोमर असू शकतात.
ओके, वेगवेगळे असणार, सेम नसणार. तसंच ए डबल डॅश रिॲक्ट केल्यानंतर एक तर B1 मिळतो किंवा B2 मिळतो. ओके, म्हणजेच ए डॅश आणि बी डॅश सारखे प्रॉडक्ट देत नाही. दे गिव्स अ डिफरंट स्टेरियोकेमिकल प्रॉडक्ट. सो these are the stereo specific reactions. Okay, thus a particular isomer of reactant produces specific stereoisomers of the product. The stereochemical nature of the product depends on the stereochemical nature of the reactant. आता ह्या केसमध्ये जे प्रॉडक्टचे स्टेरियोकेमिकल नेचर असणार आहे ते टोटली डिपेंड्स अपॉन रिएक्टंट असणार आहे, कारण रिएक्टंट चेंज केलं की प्रॉडक्ट चेंज होत आहे, राईट. रिएक्टंट चेंज केला की प्रॉडक्ट चेंज होत आहे. So the stereochemistry of reactant is totally depends upon the reactant. The stereospecificity may also mean that the stereoisomers of the reactant may react at different rates or follow different stereochemical paths to give the different products. Okay. सो याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला मी 2 एक्झाम्पल दाखवू शकतो. सो एक मिनिट, एक्झाम्पल आहे, जस्ट लेट अस कन्सिडर an example. So the first example is example is bromination of 2-butene. Okay. तर 2-buteneचं स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो, CH3 that is CH double bond CH CH3. So it is 2-butene. पण याचे दोन आयसोमर आहेत. आपण जर सपोज रिएक्टंट कन्सिडर केला तर याच्याला दोन आयसोमर येऊ शकतात. इथे डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे इट शोज 2 डिफरंट आयसोमर्स. आता कुठले आयसोमर दाखवतो. So CH3, this is C double bond C, this should be CH3 and this is H. This is H. Okay. Another isomer is here, CH3, this is C double bond C H, this is C CH3 and this is H. Okay. So look at the position of double bond. Okay. मग आता इथे जर बघितलं तुम्ही डबल बॉन्डच्या पोझिशनला, in this case these two CH2 group are far apart from each other or opposite side. So it is a trans isomer. You can do this one is a trans 2-butene and this is cis 2-butene. Okay, मगाशी सांगितल्याप्रमाणे रिएक्टंट आहे, that is 2-butene. हा रिएक्टंट आहे, but it has a 2 isomers. This is the first isomer and this is second isomer. जर सपोज आता याचं ब्रोमिनेशन केलं आपण Br2 आणि याचंही ब्रोमिनेशन केलं Br2, दोघं रिएक्शनचं जर ब्रोमिनेशन केलं तर आपल्याला काय प्रॉडक्ट मिळू शकतो, कोणाला सांगता येईल? ब्रोमिनेशन केल्यानंतर प्रॉडक्ट्स काय येतात? येस, एनीवन? Yes, anybody? फास्ट, कोणाला माहिती असेल तर सांगू शकता? प्रश्न तुम्हाला विचारलाय मी. ट्रान्स याचं ब्रोमिनेशन केलं तर प्रॉडक्ट काय येईल? आय थिंक मी लास्ट सेमिस्टरला तुम्हाला घेतलेलं आहे. ओके, जर सपोज याचं ब्रोमिनेशन केलं तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. मी इथं प्रॉडक्ट लिहितो. याचं प्रॉडक्ट लिहितो, दिस इज CH3
and this CS3 is here. And the product is so Br is here, Br is here, this is H, this is H. Okay, and here it is. CS3 is here, CS3 is here, Br is on that side, Br on that side, H, H plus, and this CS3 is here, Br on that side, H, H, this is Br, this is CS3. Okay, now you can see here. आता मला काय सांगायचे ते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी ट्रान्स आयसोमर घेतो, ओके, ट्रान्स आयसोमर घेतो, तर मला ऍक्च्युली this particular type of molecule is formed आणि याला मेसो कंपाऊंड म्हणतात. सो इट गिव्स अ मेसो फॉर्म बिकॉज इट हॅज अ प्लेन ऑफ सिमेट्री. ट्रान्स आयसोमर घेतल्यानंतर मेसो मिळतो. मेसो का? कारण ऍक्च्युली याला तसं तुम्ही थ्रिओ म्हणू शकतो, एरिथ्रिओ म्हणू शकतो, कारण दोघं बीआर ग्रुप सेम साईडला आहेत. त्याला सिस म्हणतात, पण ऍक्च्युली आपण ह्या पोझिशनमध्ये त्याला एरिथ्रिओ म्हणतात. ओके, सो वेन वी आर गोइंग टू रिॲक्ट विथ द ट्रान्स टू ब्युटेन इट गिव्स अ मेसो कंपाऊंड ऑलवेज. पण ज्या वेळेस तुम्ही सिस ब्युटेन घेता त्या केसमध्ये तुम्हाला मेसो मिळत नाही. इट इज अ डीएल पेअर. दीज आर द इनॅन्शियोमर्स. ही दोघांची जर मिरर इमेज काढली तर ही एकमेकांचे मिरर इमेजेस. सो इट इज अ डीएल पेअर. ओके, मीन्स सिस ऑलवेज गिव्स अ डीएल पेअर. सो इथं डिफरन्स मला काय सांगायचं आहे की ज्या आता हे दोघं एकाच मॉलिक्युलचे आयसोमर पण सेम प्रॉडक्ट देत नाही. So this specific trans isomer gives this specific isomer product, right? This specific isomer of 2-butene gives these two specific isomers. Means specific isomer of reactant gives a specific product. ओके, आणि याची स्टिरियोकेमिस्ट्री आता मला एवढं माहिती आहे की जर सपोज मी ट्रान्स 2-ब्युटेन घेतला तर मला नेहमी मेसो मिळणार आहे. मीन्स ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडची प्रॉडक्टची जी काही स्टिरियोकेमिस्ट्री असणार आहे दॅट इज टोटली डिपेंड्स अपॉन द रिॲक्टंट. हा ठरवणार आहे. इथं सीस घेतला तर हा मेसो मिळेल का? नाही. सो सीस घेतल्यानंतर आपल्याला डीएल पेअर मिळणार. दॅट इज द बेसिक डिफरन्स. ओके, स्टेरिओ स्पेसिफिक आयसोमरची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. स्टेरिओकेमिकल डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट. इथे घेतलंय स्टेरिओकेमिकली डिफरंट म्हणजे हा एक सीस आहे ना हा ट्रान्स आहे. ही स्टेरिओकेमिकली डिफरंट आहे बट दे आर सेम. ते एकाच मॉलिक्युलचे आयसोमर आहेत. मॉलिक्युलरली दे आर सेम. ओके, रिॲक्ट डिफरंटली and produce stereochemically different isomer of the product. म्हणजे ते रिॲक्ट झाले ब्रोमिन बरोबर पण वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झाले. एक ट्रान्स आयसोमर आपल्याला मेसो देतोय आणि दुसरा सिस आयसोमर मात्र आपल्याला डीएल पेअर देतोय. दॅट इज द डिफरन्स. ओके, मग आता याच्यात जसं आपण लास्ट केस मध्ये स्टडी केलं होतं, ओके, तसंच आता इथं आपल्याला स्टडी करायचं आहे. सेकंड केस आपल्याला इथं बघायचे. इनॅन्शो selective, enantioselective, enantiospecific, sorry, enantiospecific, specific isomers, enantiospecific isomers, sorry, wait a minute, okay, enantiospecific, okay, जसं आपण लास्ट लेक्चरला डायस्टेरिओ स्पेसिफिक डायस्टेरिओ सिलेक्टिव्ह बघितलं तसं इनॅन्शिओ स्पेसिफिक आपल्याला बघायचं. कारण हे पुन्हा दोन टाईप आहेत. ओके, इनॅन्शिओ स्पेसिफिक आणि डायस्टेरिओ स्पेसिफिक असे दोन टाईप आहेत. मग आता इनॅन्शिओ स्पेसिफिक कोणाला म्हणायचं? इनॅन्शिओ स्पेसिफिक कोणाला म्हणायचं? सेम, if a particular enantiomer gives specific enantiomer of the product. If a particular enantiomer gives a specific enantiomer
specific enantiomer of the product. Okay, a particular enantiomer gives a specific enantiomer of the product is known as enantiospecificity. Is known as enantiospecificity. Specificity. Sorry, specificity. Okay. स्पेसिफिसिटी मीन्स एखादा एनॅन्शियोमर घेतल्यानंतर, कारण आपण मगाशी म्हटलं की ह्या केसमध्ये हे दोन आयसोमर आहेत, त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचे दोघे एनॅन्शियोमर असू शकतात किंवा डायस्टेरोमर्स असू शकतात, डझंट मॅटर. हे दोघे एकमेकांचे एनॅन्शियोमर असतील, त्यातला एक एनॅन्शियोमर घेतल्यानंतर जर स्पेसिफिक आयसोमर देत असेल तर त्याला आपण एनॅन्शियोस्पेसिफिसिटी म्हणतो, राईट. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आय थिंक आपण लास्ट लेक्चरला पण घेतलं होतं, पुन्हा मी ते एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो की जर सपोज आपण इथं लिहिलं H7 C7H13C, this is H and this may be the CH3 group and this is Br, okay, and this OH group. सपोज SN2 रिॲक्शन घेतली, आता ह्या केसमध्ये हा एका मॉलिक्युलचा ऍक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे जर सपोज आपण त्या दिवशी याचं कन्फिग्युरेशन काढलं तर याला जर आपण कन्फिग्युरेशन काढलं, सपोज दिस इज 1, दिस इज 2, 3, 4, so 1 2 3, this is clockwise 1 2 3, sorry anti clockwise आहे. ओके, अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण त्याला एस म्हणतो, बट द पोझिशन ऑफ लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अबाउट द प्लेन, म्हणजे ते रिवर्ड बॅक होतं, दॅट इज आर. म्हणजे हा आर आयसोमर घेतलेला, याचा एस आयसोमर पण असेल ना. आपण त्या पर्टिक्युलर जसं इथं बघू शकता तुम्ही, पुन्हा पुन्हा सांगतो, हा जनरल टू ब्युटीनचा फॉर्म आहे, त्यातले हे एक एक घेतलेले. सेम हा एक ऍक्टिव्ह फॉर्म आहे. ओके, याचा जर सपोज इनएक्टिव्ह फॉर्म लिहायचा झाला तर मी इथं लिहून दाखवतो. C7H13, that is CHB, it is Br and this one is CH3. ओके, इथून कळत नाही आपल्याला ह्या मॉलिक्युलचे आर फॉर्म आहे का एस फॉर्म आहे. याच्यात दोन फॉर्म आहेत, आर अँड एस फॉर्म. त्यातला आपण आर फॉर्म, इथला जो काही फॉर्म असेल तो आर फॉर्म घेतलेला, एस फॉर्म घेतला नाही. ओके, त्यातला आपण आर फॉर्म घेतला. म्हणजे ज्यावेळेस ही रिॲक्शन होणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे, दॅट इज OH C7H13, this is H and this is your CH3. ओके, मीन्स आर घेतल्यानंतर आपल्याला एस मिळाला, अ स्पेसिफिक आयसोमर मिळाला. सो दिस इज द स्पेसिफिक enantiomer. Specific enantiomer gives a specific, आता याला पॉसिबिलिटी, इथं एस मिळाला ना, इथं आर पण पॉसिबिलिटी आहे ना, बट आपल्याला मिळत नाही, राईट. So this way a particular enantiomer gives a specific enantiomer. A specific enantiomer दिला, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की enantiospecific reactions. Okay, now next one is, next आपण बघणार आहोत, that is diastereospecific. Specific reactions कोणाला म्हणायचं. ओके, आता डायस्टेरियोस्पेसिफिक कोणाला म्हणायचं, सेम डेफिनेशन आपण इथं कन्सिडर करणार आहोत जसं इनॅन्शियोमरची कन्सिडर केली. सो इफ a particular diastereomers of the reactant gives the specific diastereomers of the product. So then the reaction is diastereospecific. म्हणजे एखादाच पर्टिक्युलर डायस्टेरियोमर्स घेतला आपण,
आता मी तुम्हाला सांगतो. गाडी सोपल ना. आता तुम्ही इथं बघू शकता. ओके, सेम रिॲक्शन. प्रतीक जाधव. ओके, आता आपण मगाशी कन्सिडर केलं होतं की this CH3 CH double bond CH3. So this is 2-butene. ओके, आणि 2-buteneचे दोन आयसोमर्स मी तुम्हाला ड्रॉ केले होते. दिस इज CH3 CH डबल बॉन्ड CH, दिस CH3 हा एक आयसोमर, आणि दुसरा एक केला होता दिस इज CH3 CH डबल बॉन्ड CH3 आणि H. ओके, सो दिस इज A and B आयसोमर्स. हे दोन आयसोमर त्याचे. आता हे सिस अँड ट्रान्स आयसोमर्स जे असतात ना, दे आर डायस्टेरियमर्स. यांना आपण डायस्टेरियमर्स म्हणतो. सो दे आर डायस्टेरियमर्स. सिस 2-buteneचे जे काही दोघं सिस अँड ट्रान्स आयसोमर, दिस इज ट्रान्स 1 and this one is सिस. ओके, हा ट्रान्स हा सिस. मग यातला जर सपोज आपण ट्रान्स घेतला, ट्रान्स आयसोमर घेतला, ट्रान्स आयसोमर घेतल्यानंतर जो काही प्रॉडक्ट फॉर्मेशन होणार, हा प्रॉडक्ट तुम्हाला दाखवलाय, दिस इज अ मेसोफॉर्म. आणि सिस आयसोमर घेतल्यानंतर आपल्याला DL फॉर्मेशन होतं. मग आता ही इथला एक प्रॉडक्ट मी आता इथं कुठला, ओके, दिस आयसोमर म्हणजे मी याला जर सपोज A नंबर दिला, याला B दिला, याला C दिला. ओके, लक्षात घ्या. आता A आणि B जर सपोज हा आयसोमर मी ॲज इट इज इथं उचलून इथं ड्रॉ केला, सपोज इथं ड्रॉ करतोय मी B आयसोमर्स, जस्ट लुक ॲट हियर. सो CH3 H, दिस इज BR, दिस इज BR, दिस इज H and दिस इज CH3. ओके, तुम्ही बी मधला हा बी इथे ड्रॉ करा किंवा सी ड्रॉ करा, डझंट मॅटर. फक्त आपल्याला काय करायचंय की जो ट्रान्स आयसोमरचा प्रॉडक्ट आहे आणि बी आयसोमरचा प्रॉडक्ट आहे, ह्या दोघांमध्ये रिलेशन काय ते जास्त महत्वाचं. सो इथं जर बघितलं, याची मिरर इमेज जर ड्रॉ केली तुम्ही, सपोज मिरर इमेज ड्रॉ केली, याची मिरर इमेज ड्रॉ केल्यानंतर बीआरच्या बाजूला ऍक्च्युली बीआर यायला पाहिजे, येत नाही हायड्रोजन, इथं बीआरच्या बाजूला बीआर होतो. म्हणजेच याचा अर्थ हे दोघं एकमेकांची मिरर इमेजेस नाही. दे आर स्टेरिओ आयसोमर्स बट दे आर नॉट मिरर इमेजेस. मीन्स त्यांना काय म्हणायचं, डायस्टेरियमर्स. दे आर डायस्टेरियमर्स. म्हणून इथं जी काही आपण डेफिनेशन लिहिली, इफ अ पर्टिक्युलर डायस्टेरियमर्स ऑफ द रिॲक्टंट, इथं लिहिले दिस इज द रिॲक्टंट 2-butene, त्यातला एक डायस्टेरियमर्स घेतला, पर्टिक्युलर डायस्टेरियमर्स, राईट, आपण घेतलाय ट्रान्स. If a particular diastereomers of the reactant gives the specific diastereomers of the product, मग जे काही प्रॉडक्ट फॉर्मेशन होणार आहे ते प्रॉडक्टचे हे दोघं डायस्टेरियमर्स आहेत. सो दिस इज द डायस्टेरिओ स्पेसिफिक रिएक्शन्स. याला डायस्टेरिओ स्पेसिफिक रिएक्शन्स आपण असं म्हणू शकतो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर दे कॅन आस्क. जर सपोज कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता.